गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तळक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा. घोर 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 लावला नुसता जीवाला. सकाळी सकाळी कुठे गेली कोणास ठाऊक. सांगून गेली असते तिच्या बापाचं काय गेलं असतं. अरे देवा, मीच हिचा बाप. पण मी इतके फोन केले पण एकही फोनचं उत्तर दिलं नाही तिने. कुठे गेली ही. गुड मॉर्निंग पॉप, हाऊ आर यू? आणि सकाळी सकाळी उठलात? आज संडे असून पण हे जॉबला जायचे की काय? ये मला काय वेळ नाही लागलाय संडेला कामावर जायला. आणि मला पॉप वगैरे काय म्हणू नकोस. लहानपणी कशी मस्त बाबा बाबा अशी म्हणायचीस. बाबा बाबा. पण खरं सांगू, मला तुम्हाला ना पॉपच म्हणायला आवडतं, कारण यू आर दी बेस्ट मॅन इन माय लाईफ. काय मस्का मारू नकोस मला. नेहमीच मला मस्का लावतेस आणि माझा राग मग विरघळून जातो. पण आज मी तुझ्यावर रागवलंय. कुठे गेली होती सकाळी सकाळी. सकाळी सकाळी मी तर रात्रीच गेले होते. रात्री? अगं पण तू झोपायला गेली त्याची खात्री करून मी झोपायला गेलो होतो. तुम्ही झोपल्यानंतर मी गेले नाईट आउटला. नाईट आउटला तू एकटी गेली होतीस? कोण कोण होतं? मुलगा? सगळे होते. खूप मज्जा आली, सॉलिड मज्जा आली. तू एकटीच गेली होतीस मला न विचारता रात्रभर? शांत व्हा पॉप, शांत व्हा. तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तुम्ही एक काम करा, तुमचं फेवरेट म्युझिक ऐका.
रानात खेळत होते ना बापले. बघ बघ, बापाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मुलगा किती मेहनत घेतोय. नाहीतर तू बापाला स्वतःच्या तालावर नाचवतेस. अगं मला सांग, तू का गेली होती नाईट आउटला? मला न विचारता. तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही मला सोडलं असतं? अजिबात नाही. म्हणून गेले मी न विचारता. अगं पण बाहेर दिवस कसे आहेत, काहीतरी काळजी नको का घ्यायला? आपण कशाला संकटाला आमंत्रण द्यायचं? पप्पा, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का हो? मी अनोळखी माणसांबरोबर कोणाबरोबर अशी जाईल का? आणि तुम्ही मला सांगा, मी या वयात आउटिंगला नाही जाणार, मग काय म्हातारी झाल्यावर जाणार आहे आउटिंगला? हे बघ, तू माझ्याशी वाद घालू नको. याच्यानंतर जर तू पुन्हा कधी माझ्याशी वागलीस ना तर बा. रागवू नका, शांत व्हा. ताड बसा बरं, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या. आता हळूहळू सोडा. फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. हा, बाकी कसलाही विचार नको, अगदी मुलीचाही नाही. तू काय माझी योगा टीचर आहेस काय? दीर्घ श्वास घ्या. तुम्हाला माझं नाही ऐकायचं ना, मग यांचं तरी ऐका. इंटरनॅशनल योगा डे ची काय काय तयारी चालली आहे बघा. पाठीच्या मणक्यास बळकट बनवण्यासाठी हस्तपादासन. हस्तपाद अंगुष्ठासन करण्याच्या आधी आपण बघूया की निजण्याची प्रक्रिया व उठण्याची प्रक्रिया कशी केली पाहिजे. लोक ह्या पद्धतीने निजतात. ही पद्धत अतिशय चुकीची आहे, कारण मणक्यावर फार वजन दिले जाते. उठतात सुद्धा झटका देऊन पाठीला. ही पण फार चुकीची पद्धत आहे. तेव्हा जिगीषा पहिल्यांदा आपल्याला दाखवेल की कसे निजावे. उजवा हात, डावे कोपर ह्यावर शरीराचे वजन घेऊन हळुवारपणे पाठीवर आडवे व्हावे. श्वास सोडताना उजवा पाय व उजवा हात वर उचलून अंगठ्याला धरून ठेवणे. श्वास सोडता सोडता हळुवारपणे हात व पाय खाली नेणे. तसेच दुसऱ्या बाजूला सुद्धा केले जाते. असे करण्याने पाठीचा मणका खेचला जातो, स्नायूंना व्यायाम होतो, स्नायू बळकट होतात व पूर्णपणे पाठीच्या मणक्याला रक्त पुरवठा होऊन तो बळकट बनतो. आता आपण बघणार आहोत सुप्त वक्रासन. ह्या आसनाचे दोन प्रकार. जिग्निषा गुडघे मोडून सुसज्ज झाली आहे. हात खांद्यांच्या बाजूला आहेत. श्वास सोडता सोडता दोन्ही पाय उजव्या बाजूला व मान डाव्या बाजूला. श्वास घेताना पूर्व स्थितीत परत. तसेच श्वास सोडताना डावीकडे पाय व उजवीकडे मान वळवली जाते. श्वास घेताना पूर्व स्थितीत परत. ह्या आसनामुळे पाठीचे मणके विरुद्ध दिशेने खेचले जातात. ह्यामुळे नसांवर आलेला दाब दूर होतो व स्लिप डिस्क, सायटिका सारखे रोग आपल्याला होऊ शकत नाहीत. आता सुप्त वक्रासनाचा दुसरा प्रकार बघूया. ह्यामध्ये सुद्धा जिग्निषा हात दोन्ही खांद्यांच्या बाजूला ठेवणार आहे. ह्यात गुडघे जवळ व पावले दूर करणार आहे. श्वास सोडताना गुडघे उजव्या बाजूस, एक गुडघा उजव्या पावलामध्ये व मान विरुद्ध दिशेने. श्वास घेताना पूर्व स्थितीत परत येते आहे. तसेच श्वास सोडताना डाव्या बाजूला. ह्यात उजवा गुडघा डाव्या पावलामध्ये व मान उजवीकडे वळली आहे. श्वास घेताना
पूर्वस्थितीत परत येत आहे जिग्नेशा, व आता आपल्याला दाखवेल की उठायचे कसे, पाठीवर ताण न देता कसे उठायचे. एका बाजूला वळून घेणे, कोपरावर भार, मग हातावर भार आणि मग हळूवारपणे सरळ होऊन पलंगावरून हळूच खाली उतरणे. असे करण्याने पाठीच्या मणक्यावर येणारा ताण आपण टाळू शकतो व स्लिप डिस्क, सायटिका किंवा पाठीच्या विकारांपासून दूर राहू शकतो. पाहिलं मंडळी, योगाचं किती महत्व आहे आपल्या आयुष्यात. पप्पा, तुम्ही दीर्घ श्वास घ्या आणि आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. गुड मॉर्निंग सह्याद्री. ओके डॅड, मस्त जमला पाहिजे आता डान्स. हा, पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूयात. ओके, येस. लेट्स स्टार्ट. 1 2 1 2 1 2 1 2, then 3 4 3. जमतंय जमणार. जमतंय. Yes. ओके, आता फायनल करूयात. हा, मस्त झालं पाहिजे. Yes. ओके, लेट्स स्टार्ट. 1 2 1 2 1 2 1 2, then 3 4 3 4. मस्त, परफेक्ट डॅड, परफेक्ट. मग तुला काय वाटलं, तुझ्या बापाला नाचता येणार नाही? पण तसं नाही, तुम्ही किती फास्ट कॅप्चर केलं माहितीये सगळं. मस्त. मग एवढं पण वय नाही झालंय माझं. तसं नाही हो, पण आपल्या दोघांचं ट्युनिंग जमलं पाहिजे ना. मस्त. 2 पिढ्या एकत्र आल्या ना की कितीतरी मोठं सकारात्मक काम उभं राहतं. एक्झॅक्टली, हे असं. आय थिंक बाबांबद्दल सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला बाबांबद्दल सांगावीशी वाटते ती आहे त्यांची पॉझिटिव्हिटी. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की बाबा बर्फाची लादी डोक्यावर ठेवून जन्माला आलेत आणि तेव्हापासून आत्तापर्यंत असेच आहेत. तुम्ही बाबांना काही सांगा, तुम्ही बाबांना सांगा की घराला आग लागली, त्याच्यातनं पण बाबांचं उत्तर असं असतं की चांगलं आहे ना, त्यानिमित्ताने इंटिरियर बदलून घेऊ. सो दॅट इज द पॉझिटिव्हिटी. मला नेहमी असं वाटतं की लोक मला खूप म्हणतात की मी खूप पॉझिटिव्ह आहे किंवा मी खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतो. मला असं वाटतं की या पॉझिटिव्ह वाईब्स बाबांकडनं आल्या. प्रत्येक गोष्टीमधनं काहीतरी चांगलं बघायची सवय बाबांनी आम्हाला लावली. प्रत्येक वाईटातनं काहीतरी चांगलं घडतं हे नेहमीच पुस्तकात वाचत आलोय, हे नेहमीच उदाहरणांमधनं बघत आलोय, पण हे माझ्या आयुष्यात मला करायला लावणारे माझे बाबा आहेत. बेसिकली आम्ही जे तुला सांगितलं संस्कार जे असतात जसं मिल संस्कार वेगळे नव्हेत. हे आम्ही तुझ्यावर संस्कार करतो ते कशातनं केले की माझा मुलगा चांगला व्हावा एक ध्यास असतो. माझ्या मुलात जास्तीत जास्त चांगले वागणूक हवे, मुलगा हुशार व्हावा, आपला मुलगा चांगला व्हावा, हुशार व्हावा प्रत्येक आई वडिलांना वाटतं. पण त्याच्याकरता लागणारे श्रम जे आम्ही करतो तेच संस्कार असतात. आणि ह्यातले एक ध्यास आहे प्रचंड की माझा मुलगा अत्यंत चांगला व्हावा, प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी आणि वेडेवाकडे पाऊल त्याचं आयुष्यात त्याचे पडू नये, हे एक ध्यास आहे. ह्या ध्यासामुळे सगळी पॉझिटिव्हिटी. कारण पॉझिटिव्हिटी असेल तर त्या ध्यासाला अर्थ राहील. खरं, तुमचा जर थिंकिंग किंवा विचारसरणी जर तुमची चांगली पॉझिटिव्ह नसेल ना तर ती अंमलात देखील येत नाही. बरं मला सांगा, 20 वर्षापूर्वी मी ऍक्टर व्हायचं ठरवलं. 20 वर्षापूर्वी बॅकग्राऊंड तितकी आधीची होती, कल्चर तितकं आधीचं होतं, संस्कृती तितकी आधीची होती, त्याच्यात आपलं मध्यमवर्गीय मराठी महाराष्ट्रीयन कुटुंब. 20 वर्षापूर्वी जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की मला ऍक्टर व्हायचं तेव्हा मला आठवतं तुम्ही म्हणलात की तुला जे आवडतं, तुला जे व्हायचं ते तू, असं तुम्ही आणि आई दोघंही म्हणाला. पण वॉज इट दॅट इझी? म्हणजे आता आपण बघतो पिक्चर्स बनतायत, थॉट येतोय की मुलांना जे पाहिजे ते करू द्या, मुलांना जे वाटतं ते करू द्या, त्यांच्यावर लादू नका. हे तुम्ही 20 वर्षापूर्वी केलं. करेक्ट. म्हणजे मी जर ऍक्टर वगैरे कम्प्लीट ठरवलं की आता हेच करायचं आणि करायला लागलो तर मला आठवतं की बाबांना खूप लोकांनी विचारलं होतं की अरे ठीक आहे, तो ऍक्टिंग बिक्टिंग करतो पण नोकरी धंद्याचं काय? आता उद्या लग्न करायला लागेल, त्याला घर चालवायला लागेल, मग तो खायचं काय, खाणार काय, पैसे कुठून आणणार? आणि त्या बाबा सांगायचं की माझा मुलगा ऍक्टर आहे. तेव्हा त्यांचे मित्र हसायचे त्यांना आणि ते म्हणायचे की अरे असं नसतं, ऍक्टर हा व्यवसाय नसू शकतो. गणेश उत्सवातल्या नाटकात काम केलं ठीक आहे, नवरात्र उत्सवात काम केलं ठीक आहे, पण ऍक्टर म्हणून व्यवसाय तू मुलाला करू देतोयस, किती तू चूक करतोयस आणि मुलाला वाया घालवतोयस. आणि एकुलता एक मुलगा, मला बहीण भाऊ कोणी नाही तर पाया घालवतोय ना. किती नातेवाईक विचारलेलं त्याच्या उदरनिर्वाहाचं काय? उदरनिर्वाह तुला 5 वर्षात तर पगार मिळाला तो म्हणजे त्याला 1 वर्षात मिळाला. भीती नाही वाटली की हे प्रोफेशन चुकलं किंवा डिसिजन चुकलं तर एकुलता एक मुलगा आहे? नाही, भीती वाढायचा काही प्रश्न नव्हता समजलं. काय मी आणि तुझी आई आम्ही दोघे समर्थ होतो सगळं थ्रू करायला. आणि बेसिकली
आमचं हे नक्की होतं की ह्यातनं मिळणाऱ्या पैशावर आपलं आलेलं नाहीये. बरोबर. ह्या इन्कम सोर्स वरती आपलं घर चालणार नाही. ह्याला आवडतं आणि ना, ह्याला आवडतं. ह्याला आवडतं, तो त्याची एन्जॉय करतो ना, त्याला आनंद ते करून तुला आनंद मिळतो ना, कर. मला असं वाटतं की प्रत्येक जण आपल्या आयुष्यात खूप फोकस्ड असतो, असायला पाहिजे. आपलं करिअर, आपली नोकरी, आपला धंदा व्यवसाय तो मोठा कसा करायचा, तो वृद्धिंगत कसा करायचा. पण मला असं वाटतं की मी अत्यंत फॉर्च्युनेट आहे की मला आई वडील दोघेही असे मिळाले की त्यांनी नेहमी त्यांच्या प्रायोरिटीजच्या आधी मला ठेवलं. म्हणजे चांगलं काहीतरी छोटीशी गोष्ट, चांगलं काहीतरी खायला गेलं तर पहिलं ह्याला द्या, उरलं तर आपण खाऊ. फिरायला जायचं असेल तर पहिलं ह्याला टॅक्सीने न्या, आपण दोघेच असताना बसने जाऊ. याचं एक्सटेन्शन इतकं झालं की मला वाटतं बाबा आणि आई दोघेही बँकेत कामाला होते आणि मला नाही वाटत तुम्ही दोघांनी एकही प्रमोशन घेतलं तुमच्या नाही, प्रमोशन घेतलं असतं ना आम्हाला तुझ्या पाठीवर हाता नसतं आला. प्रमोशन घेऊन मग ट्रान्सफर आल्या, मग बँकेची नोकरी, तर ट्रान्सफर परवडत नाहीत, कारण का तुझ्या पाठी राहायला पाहिजे ना. खरं. आमच्या सगळ्या स्वप्नील तुला सांगतो, माझी काय काय तुझ्या आईची काय कॅज्युअल लिव्ह, प्रिव्हिलेज लिव्ह सगळ्या तुझ्या शूटिंगला बरोबर तुझ्याबरोबर राहण्यात गेलेल्या आहेत. मला शूटिंगला जायचं असायचं, त्यामुळे सकाळी मग आई काहीतरी डबा करून द्यायची. मग ह्याला ट्रेनच्या गर्दीतनं न्यायला नको म्हणून परवडत नसताना बाबा मला टॅक्सीने घेऊन जायचे, टॅक्सीने घेऊन यायचे. बाबांची रजा व्हायची कारण मला शूटिंगला एकट्याला सोडता कामा नये. मग बाबांची रजा, मग बँकेचा खाडा तो नुकसान, टॅक्सी सगळं शूटिंग व्हायचं गोरेगावला वगैरे, आम्ही राहायचो गिरेगावात. त्यामुळे जायला 200 रुपये तेव्हा टॅक्सीचे, यायला 200 रुपये, 400 रुपये, ते असं करून दिवसाला 600-700 रुपये त्या काळात आमचा खर्च व्हायचा. आणि शूटिंगला मिळायचे 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये. सो परत भाग पैशाचा नाहीये, पण सांगण्याचा अर्थ काय की सगळ्या रजा, सगळं इन्कम, सगळा खर्च जो काय व्हायचा तो खर्च व्हायचा, इन्कम काय मिळायचं नाही. आणि रजा जायची, ट्रॅक रेकॉर्ड खराब व्हायचं, यांच्या नोकरीत प्रमोशन्स नाकारत होते, त्यामुळे साहेबांची मर्जी राखता यायची नाही, ते सगळं वेगळं. हे सगळं करून सुद्धा या दोघांनी म्हणजे इट्स प्रिटी क्लिशे टू से, पण खूप सॅक्रिफाईस केलाय. आणि मला असं वाटतं की आज तुम्हाला जो स्वप्नील जोशी दिसतो किंवा आज तुम्हाला जे काय वाटतं की चांगला ऍक्टर आहे किंवा इतके वर्ष काम करतोय, तर मला नेहमी असं वाटतं की हे श्रेय माझं नाही, हे श्रेय माझ्या आईवडिलांचं आहे. आणि हे दोघे नसते किंवा या दोघांनी जी काही हजारो डिसिजन्स घेतली माझ्या भल्यासाठी, त्यातलं एकही डिसिजन कमी घेतला असता तर आज स्वप्नील जोशी होऊ शकलं नसतं. थँक्यू बडी. सॉलिड, ग्रेट कॉम्बिनेशन होतं ना. चला आपण पण जरा कॉम्बिनेशन करूयात. 1 2 1 2. तोपर्यंत तुम्ही घ्या छोटासा ब्रेक. 1 2 1 2. गुड मॉर्निंग सह्याद्री. किती सुंदर विचार होते ना. आणि मला खूप आवडलं की तू माझ्या बाजूला बसून हे विचार ऐकलेस. हो बाबा, पण एक सांगू, तुम्ही माझी काळजी नका करत जाऊ. मी कुठे जाते, मी कुठे फिरते, मी कोणासोबत जाते, मी काय खाते, मी लहान नाही राहिलीये बाबा आता. अगं मुलगी किती मोठी झाली ना तरी बापासाठी ती लहानच असते. तुझं बापाचं काळीज आहे माझं, तुला नाही कळणार बाप झाल्याशिवाय. मला त्यासाठी बाप होण्याची काहीच गरज नाही बाबा. मी लहानपणापासून सगळं अनुभवलंय. लहानपणापासून आई नसताना तुम्हीच माझी आई आणि तुम्हीच माझे बाबा. किती कष्ट घेतलेत बाबा तुम्ही माझ्यासाठी. मला एवढं मोठं केलं, मला शिकवलं. नाही विसरणार बाबा हे कधी. आज फादर्स डे. हॅपी फादर्स डे बाबा. थँक्यू बेटा. आता तरी माझी काळजी करायचं सोडा आणि चला आता मला पैसे द्या बरं, मस्तपैकी शॉपिंगला जाते. आलीस मूळ मुद्द्यावर. आमचं तर हे चालतच राहणारे मंडळी, पण आज फादर्स डे आहे म्हणून नींद अपनी भुला के सुलाया हमको, वा. आंसू अपने गिरा के हंसाया हमको, दर्द कभी ना देना उन हस्तियों को, खुदा ने माँ बाप बनाया जिनको. तर मंडळी आता वेळ झालीये इथेच निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात. तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आमचा पत्ता निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID goodmorningsahyadri@gmail.com. तर मंडळी हसत राहा, मजेत जगा आणि आपल्या आई वडिलांवर भरभरून प्रेम करा. आणि पाहत रहा गुड मॉर्निंग सह्याद्री. गुड मॉर्निंग सह्याद्री.